संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के अध्यक्ष राजेश बेले ने वरोरा तहसील में स्थित एक निजी कंपनी पर जल प्रदूषण तथा वायु प्रदूषण करने का आरोप लगाया। तो आइए जानते हैं यह कंपनी कौन सी है तथा राजेश बेले ने इस कंपनी पर आरोप लगाते हुए क्या कहा। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के अध्यक्ष राजेश बेले ने आरोप किया है कि चंद्रपुर जिले के वरोरा तहसील में स्थित एक निजी कंपनी के कारण जल प्रदूषण और वायु प्रदूषण हो रहा है और इस प्रदूषण के कारण नागरिकों के आरोग्य को धोखा निर्माण हुआ है और इस कंपनी के मालिक पर फौजदारी गुना दर्ज करने की उन्होंने मांग की है। तो सुनिए इस संबंध में राजेश बेले ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपूर वरोरा तालुका क्षेत्रामध्ये सनफ्लॅक्स आयरन अँड स्टील कोऑपरेटिव्ह लिमिटेड कोळसा खाणीमुळे बेलगाव गाव आहे। हा बेलगाव गावाला लागून 4-5 गाव आहे। येथील नागरिकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होऊन राहिलेला आहे। हे सनफ्लॅक्स कोळसा खाणीमुळे जल प्रदूषण होऊन राहिले, रासायनिक द्रव्य सोडून राहिलेले आहे। ही एक शोकांतिका आहे। प्रदूषण नियंत्रण महामंडळ कुठेतरी दुर्लक्ष करून राहिलेला आहे। प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव हे अधिकारी निष्कृष्ट अधिकारी आहे। हे सरासर उपप्रादेशिक अधिकारी बादुले साहेब यांच्याकडे बोट दाखवतात आणि ते ऑफिसमध्ये आल्यावरती आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली। ते तुरंत आमच्यासोबत इथं साईट व्हिजिट करण्याकरिता आलेले आहे। इथं पाण्याचे नमुने घेतले आणि इथल्या गावकऱ्यांशी चर्चा केली त्यांनी। आता कोळसा खाणीचे सॅम्पलिंग घ्यायला गेलेले आहे। वायू प्रदूषणाचे रेल्वे साइटिंग यांची आणली गेली आहे, त्याच्यावरती पाहणी करण्याकरिता गेलेले आहे। सनफ्लॅक्स हे कोळसा खाणीवरती तत्काळ बंद करण्यात यावी, मालकावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, हे आमचे जिल्हाधिकारी साहेब आणि प्रदूषण विभागाचे सदस्य सचिव दखने साहेबांना विनंती आहे। अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। जोपर्यंत इथल्या गावकऱ्यांना न्याय नाही मिळत तोपर्यंत आमच्या पाठपुरावर आणि आंदोलन करण्याची भूमिका ठाम रहेगी। वहीं इस कंपनी के संबंध में जब प्रदूषण नियंत्रण अधिकारी से जानकारी हासिल करनी चाहिए तो उन्होंने क्या कहा, अब स्वयं सुने उनकी जुबानी। बेले साहेबांनी जे कंप्लेंट आम्हाला दिली ऑफिसला, आज सकाळी त्याने आणून दिली, प्लस काही व्हिडिओ दाखवले होते, त्यानुसार त्या जागेंची पाहणी केली आम्ही। तर त्या पाहणीमध्ये पाण्याला रंग आहे, टर्बिडिटी जास्त आहे आणि पाण्याचा सोर्स काय, आजूबाजूला विचारणा केली असता तिथं जवळपासच्या परिसरामध्ये सनफ्लॅक्सची माईन आहे, लोकांचं म्हणणं आहे। तर त्याप्रमाणे त्याची अजून शहानिशा व्हायची आहे। त्या भागात आम्ही जाऊन बघू की नेमका सोर्स काय आहे आणि कुठून पाणी येतं। ते झाल्यावर त्याची पाहणी होईल आणि मग रितसर कारवाई होईल। सर, ही जी कंपनी आहे यांचं नाव काय आहे आणि ते कंपनीचंच पाणी असेल तर त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार? बघा, ज्या कुठल्या कंपनीचे ते पाणी असेल, ज्याचं कुणाचं सोर्स असेल, ते जर नियमामध्ये बसत नाही आहे, नियमाच्या विरोधात आहेत, त्याच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई जरूर होईल। प्लस आता सध्या हे सांगणं कठीण आहे की नेमकं कुठलं आहे। विचारपूस केली असता सांगण्यात येऊन राहिलं की इथं जवळ एकच माईन आहे म्हणून, सनफ्लॅक्सची माईन आहे, परंतु अजून काही सोर्स आहे का, इंडस्ट्री आहे का, हे अजून पाहणे बाकी है। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।